बघा, नाशिकच्या एका पालकाला अशी आपल्यातून कल्पना सुचली की त्यांनी त्यांचा एक लहान मुलगा आहे जो की त्यांना LKG ला टाकायचा शिकायला. त्यांनी नाशिक मधल्या जवळपास सगळ्या इंग्लिश स्कूल बघितल्या. सरासपणे 30,000, 35,000, 40,000 अशी फीस त्यांना सांगितली. मग त्यांनी विचार केला की पहिलीपासून टाकायचं म्हणलं तर मग त्यांना सरासपणे एका वर्षाला 1,00,000 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये ट्युशन लावावं लागतील, त्याला पुस्तकं, वह्या, पेने, दप्तर, मग तो बिझनेस समूह आहे शाळा इंग्लिश स्कूल, सगळं तिथूनच घ्यावं लागेल. मग त्यांनी अशी कल्पना सुचवली की समजा जर 1,00,000 रुपये दरवर्षी द्यायचे म्हणले तर 10 वर्षामध्ये जवळपास 10 लाख रुपये जातील. आणि तेवढं शिकून इंग्लिश स्कूलमध्ये शिकून नोकरीची गॅरंटी नाही, नोकरी भेटली तर 15-16 हजार भेटेल. हे झालं. दुसरी गोष्ट अशी त्यांनी विचार केला की जर मी दर वर्षाला तसं करण्यापेक्षा 1,00,000 रुपये अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये समजा शेअर्स मध्ये कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर 15 वर्षामध्ये जवळपास त्यांना दरवर्षी 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर 15 वर्षाचे जवळपास 1 कोटी रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिटर्न त्यांना भेटेल. म्हणजे त्यांना त्या मुलाच्या वयाच्या 15व्या वर्षी किमान 1 कोटी ते 15 करोड रुपये इतके पैसे त्याच्या मुलाजवळ असतील. मग इंग्लिश स्कूलमध्ये टाकू नये तरी काय होणार आहे, त्याच्यामध्ये त्या मुलाला नोकरी लागण्याची गॅरंटी नाही. हे प्रायव्हेटायझेशन असं झालेलं आहे. म्हणून त्यांनी या पालकांना अशी युक्ती सुचवली की त्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्यापेक्षा त्याच्या नावावर आपण त्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याला जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायचं. हा त्याचा म्हणजे एक युक्तिवाद जो आहे प्रत्येक पालकांना हा आदर्श घेण्यासारखा विचार आहे. बंद करा, सांगू जास्त बंद करतो काय.